We are already getting ready. Say hi. मस्त दिसतंय. स्टार्टर काय टकल्या. Hello, this is Sayukta from Dang Delicious. We are back with a new vlog. आज मी कायराच्या रूम मध्ये बसून रेकॉर्ड करते आहे. सो आज सॅटर्डे आहे आणि आज आम्ही एका लग्नाला जाणार आहोत. रोहनच्या मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि द बेस्ट पार्ट अबाउट इट इज की तिथे पार्किंगची थोडीशी गडबड आहे, त्याच्यामुळे आम्ही आज ट्रेनने जात आहोत. आणि आता ही आज असणार आहे कोकोची फर्स्ट टाइम एव्हर ट्रेन राईड. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. कायराला तिचं दादू खाली गेले आहेत फिरायला. मी तोपर्यंत पटापट माझं आवरून घेते, मग मला कायराची पण तयारी करायची आहे. चलो तर मग. कायरा अजिबात मला तयारी करू देत नाही आहे. तिला असं वाटतं की मी आज पण ऑफिसलाच जाते, सो तिला खालीच उतरायचे नाही आहे. वी आर ऑलरेडी गेटिंग रेडी. आम्हाला 10 वाजता निघायचं होतं. फटाफट तयारी करते. आम्ही फायनली रेडी झालो आहोत एकदम घाईघाईमध्ये. से हाय कोको. हाय. कोको पण रेडी आहे. दिस इज अवर थर्ड आउटफिट ऑफ द डे. फायनली मॅडमला हा आवडला आहे तेव्हा तिने घातलाय. आम्ही फायनली निघालो आहोत. खाली उतरतो. जो व्हेन्यू आहे तो तलावपाळी जवळ आहे, म्हणून आम्ही ट्रेननेच जातोय कारण ते बेटर राहील. कम से हाय. हाय. डॅडा अँड कोको आर रेडी. मम्मा इज ऑल्सो रेडी. कोकोची बॅग आम्ही घेतली आहे. तिथं फूड वगैरे सगळं. तिथं फक्त ब्रेकफास्ट पार्ट 1 झालाय, अजून ब्रेकफास्ट पार्ट 2 व्हायचं आहे. सो ते कॅरी केलंय तिथे जाऊनच. आता आम्हाला ऑटो शोधायचा आहे. नेक्स्ट स्ट्रगल. खूप टाईमने आम्ही ऑटोने ट्रॅव्हल करणार आहे आज. रोहन, हाऊ यू फिलिंग? आज ऑटो राईड. कोको इज व्हेरी एक्साइटेड. गेली फटकन ऑटो मिळून गेली. कोको इज सो हॅपी. बाय बाय. टाटा चालली तू? टाटा चालली. मावशी, मामा, करण, श्वेता सगळे थांबले आहेत स्टेशनला. आमची वाट बघतायत. अँड वी आर सुपर लेट बट वी हॅव अ बेबी, सो कोको इज आमचं सेफ गार्ड. रोहन आणि कायरा ATM मध्ये गेले पैसे काढायसाठी आणि इट फील्स लाईक आय डोंट नो किती टाईम झाला आहे की मी स्टेशनला आलीच नाही आहे. मे बी 2-3 इयर्सनी येते असं वाटतं. डुओ इज बॅक. कायरा हाय. चलो हो येस प्लीज. व्हेरी ऑनेस्टली कायराच्या रिॲक्शनसाठी खूप एक्सायटेड आहे कारण ती आज फर्स्ट टाइम जाणार आहे ट्रेनने. ट्रेनिंग सुरू झाली आहे कायराची. आता आम्ही थांबलोय ट्रेन येण्यासाठी. खूप वेळ झाला ट्रेनच येत नाहीये.
गर्दी आहे आज, संडे वाटतोय. फायनली उतरतोय. रोहन, इथून कसं जायचंय? ऑटोने जाऊया ना प्लीज. ठाण्याला उतरलोय आता. आम्ही बाहेर जाऊन स्ट्रगल नंबर 2 ऑटो शोधले. हा यार, नवीन वाटतंय. खूप वर्षांनी तर आपण नक्कीच आलो. एकदम मेकओव्हर झाल्यासारखंच वाटतंय. हे तर आम्ही बघितलंच नव्हतं कधी. ओ वाव, सिटिंग एरिया पण चांगला गेलाय. रोहन, एसी हॉल असेल ना प्लीज. खूपच गरम होतंय. हा, कायला तर सहन होत नाही बाबा गरमी. हैराण करून टाकेल ती आम्हाला. कधीपासून ऑटोचीच वाट बघतोय. स्ट्राईकवर तर नाही आहे ना, आज काही नाही आहे. लाईन पुढेच जात नाही आहे. आमची इकडे इथेच थांबलोय. ऑटो तर काही मिळाला नाही. शेवटी आता आम्ही चालत जातोय. जेवढा वेळ आम्ही ऑटोसाठी थांबलो त्याच्या कमी वेळेत चालत पोचलोय आम्ही. तर असं वाटलेलं की फार ऊन वगैरे असेल, पण बऱ्यापैकी वारा आहे. फायनली पोचलोय. मस्त दिसतंय. दोघे पण खूप मस्त दिसतंय. काय खाल्लं ईशा? ज्यूस प्यायली फक्त, खायचं. स्टार्टर्स येतात आता. वा, दिसतेच आम्हाला. काय उचलणार साहित्य? हे काय रा टकल्या? ईशा, तू माझ्यासाठी थांबणार होती. उजळले एथिकली करते. हे काय खाते? हराभरा कबाब खूप आवडलाय. तुला हवा आहे तर ते मी देते.
गेले समुद्र सरिता ओ भासती ऐसे वाव आईस्क्रीम नहीं है। मग एवढ्या लवकर जेवायला आलीस ती? एक्स्ट्रा क्वांटिटी घ्यायला पाहिजे. घेऊ ना. कसली भाजी ही? वा नाही ना मंजिरी भेटलेली आहे. फॅमिली किती इमोशनल याचं अजून एक उदाहरण. चल या दोघांना पण वर बसव. थँक्यू. एकदा केसात माळा मी माळून देऊ. रोशनीने पण आम्हाला जॉईन केलंय प्रॉपर जेवणाच्या टाइमला. लग्नाच्या टाइमला मी बरोबर पोहोचली आहे. आणि आता मी निघतो आहे आणि आता मी ट्रेनने नाही जात आहे. खूप थकायला झालं आहे. कायरा अजून झोपली नाही आहे सकाळपासून. स्वतः मी निघतोय. आमची तर कॅब थांबली आय थिंक. बाय. क्लिअर नाही रे. कॅब जस्ट आली. बाय कायरा. खूप थकायला झालंय. लग्न लागलं आम्ही जेवलो आणि आज आम्ही निघालोय. आता ऑलमोस्ट 15-20 मिनिट्समध्ये घरी पोचू. थोडं तरी निवांत पडायला मिळायला पाहिजे आज तरी. चलो मग आता आम्ही आराम करतो. भेटूया तुम्हाला नेक्स्ट वीक.